विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 कविता रे थांब जरा आषाढ घणा ही पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत बा भ बोरकर, बाळकृष्ण भगवंत बोरकर. त्यांचा जन्म 1910 साली झाला असून 1984 साली ते मृत्यू पावलेले आहेत. त्यांचा परिचय आपण पाहतो आहोत. श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार, पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून ते गौरवान्वित झाले आहेत. कवितेचे संस्कार त्यांच्यावरती लहानपणापासूनच झालेले होते. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय आहेत. बोरकरांच्या कविता निसर्ग प्रतिमांनी संपन्न आहेत. तीव्र संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व नादमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष आहे. 1960 साली त्यांच्या तोपर्यंतच्या सर्व कवितांचा संग्रह बोरकरांची कविता या नावाने प्रकाशित झाला. त्यांचे गीतार, चैत्र पुणव, चांदनवेल, कांचन संध्या, अनुरागिणी, चिन्मयी हे काव्यसंग्रह आहेत. तर कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्याचे कवडसे, पावलापुरता प्रकाश हे त्यांचे लेखसंग्रह आहेत. तसेच मावळता चंद्र, अंधारातील वाट, भावीन, प्रियदर्शिनी, समुद्राकाठची रात्र ही त्यांची ललित साहित्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सासाय या कोकणी कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना पुढील प्रमाणे सांगता येईल. आपण या ठिकाणी मध्यवर्ती कल्पना पाहतो आहोत. निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर आषाढ मेघाने क्षणभर थांबावे आणि निसर्गात त्यानेच घडवलेली रंगीबेरंगी जादुई किमया पाहण्याची संधी आपणाला द्यावी असे कवीला वाटते. कवितेचा एकूण परामर्श घेण्याअगोदर संपूर्ण कविता आपण वाचणार आहोत. पहा आता. रे थांब जरा आषाढ घणा, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. कोमल पाचूचीही शेते, प्रवाळ माती मधली अवते. इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुणा. रे थांब जरा आषाढ घणा. रोमांचितही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी. लाजून या जाईच्या लेकी, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा. रे थांब जरा आषाढ घणा. उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मणिघर. वाहू दे या तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. रे थांब जरा आषाढ घणा. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने. कंठ खगांचा मधुगानाने, आणित शहारा तृणपर्णा. रे थांब जरा आषाढ घणा. आश्लेषांच्या तुषार स्नानी, भिवून पिसोळी थव्या थव्यांनी. रत्नकळा उधळीत माध्यांनी, न्हाणोत इंद्र वर्णात वना. रे थांब जरा आषाढ घणा. काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे. करू दे मज हितगुज त्यासवे, निरखीत जळातील विधुवदना. रे थांब जरा आषाढ घणा. विद्यार्थ्यांनो, कविता आपण समग्र वाचली आहे, पण आता आपल्याला कवितेचा संपूर्ण या ठिकाणी अर्थासहित परामर्श घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनो, आपण अनेकांबरोबर आपल्या मनातील भावभावना बोलतो, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही करतो.
रे थांब जरा आषाढ घणा या कवितेत कवी बाभ बोरकरांना निसर्गाबरोबर सुखसंवाद साधण्याची इच्छा आहे आणि ही इच्छा ते या कवितेतून व्यक्त करतात. पाऊस नुकताच पडून गेला आहे. आषाढ महिना चालू आहे. निसर्ग हिरवाईने नुसता ओथंबलेला आहे. सगळीकडे हिरवाईच्या नाना छटा दिसून येत आहेत. कवीला हे निसर्ग सौंदर्य आपल्या नजरेने पाहायचे आहे, अनुभवायचे आहे. या उत्कट इच्छेपोटी तो आकाशातील पाण्याने गच्च भरलेल्या ढगाला आषाढ घण या नावाने संबोधून त्याला जरा वेळ थांबण्याची विनंती करत आहे. इथे आपण या प्रतिमेत पाण्याने भरलेले काळे सावळे ढग पाहतो आहोत. आणि बघू दे दिठी भरून तुझी करुणा, म्हणजेच या पडणाऱ्या पावसाने मुक्त हस्ताने उधळलेले हे सौंदर्य मला डोळे भरून पाहू दे, अशी इच्छा कवी या पहिल्या कडव्यात व्यक्त करतो. पुढे कवी दुसऱ्या कडव्यात असं म्हणतो, कोमल पाचूचीही शेते. पाहता की कोमल म्हणजे नाजूक आणि पाचू म्हणजे हिरव्या रंगाचे रत्न, म्हणजेच कोवळी, नाजूक, नुकतीच भुईतून वर आलेली छोटी छोटी रोपे ही पाचूंप्रमाणे दिसतात. ही हिरव्या रंगाची शेते कवीला आपल्या नजरेने निहाळायची आहेत. त्याचबरोबर पुढे शेतातील मातीला कवी प्रवाळाची उपमा देतो. प्रवाळ हे आपल्याला समुद्राखाली सापडतात आणि प्रवाळ म्हणजे त्याचा दुसरा अर्थ आहे पोवळे. आपण इथे प्रतिमेमध्ये पोवळा कसा दिसतो हे पाहतोय. ते दागिन्यांमध्ये सुद्धा वापरले जातात आणि लालसर रंगाचे आहेत, म्हणून लाल मातीला कवी पोवळ्याची उपमा देतो. कणीदार लाल माती असं इथे कवी संबोधतो. तर ही शेतातील माती अशी लालसर कणीदार असून त्यावर नांगरणी चाललेली आहे. आपण इथे पाहतोय की लाल मातीवर या ठिकाणी बैलांसमवेत शेतकरी आपल्या अवताच्या साहाय्याने नांगरणी करतोय. कवीने इथे अवते हा शब्द वापरलाय. अवते याचा अर्थ नांगर. पुढे कवीने वेळू म्हणजे बांबूच्या बेटांचा उल्लेख केला आहे. बांबूच्या बेटांना कवी इंद्रनीळ म्हणजे निळ्या रंगाचे रत्नाची उपमा देतो आणि या सगळ्या निसर्गाच्या पाऊलखुणा आहेत असे कवीला वाटते. या ठिकाणी कवीने पाऊलखुणांसाठी पदविन्यास खुणा असा सुंदर शब्द योजला आहे. या पाऊलखुणा कवीला मनापासून न्याहाळायच्या आहेत. पण हे केव्हा शक्य आहे? तर पाऊस थांबला तरच. म्हणून कवी आषाढ घणाला पुन्हा पुन्हा थांबण्याची विनंती करीत आहे. आता आपण पुढचं कडवं बघूया. पुढच्या कडव्यातून कवी मानवी भावभावनांचे आरोपण काही घटकांवर करतो. त्यामध्ये आता आपल्याला जसा खूप आनंद झाला की आपल्या शरीरावर सुखाचा काटा उभा राहतो, तसाच आनंद केतकी म्हणजेच केवड्याचे पान या केतकीला सुद्धा अतिशय सुख किंवा आनंद झाला आहे आणि ती आनंदाने रोमांचित झाली आहे असे कवीला वाटते. सोनचाफा तर नुसता फुलून आला आहे. सोनचाफ्याचे चित्र आपण इथं पाहतोय. ती उमललेली कळी इथे या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. तर हा सोनचाफा आणि जाईच्या नाजूक कळ्या त्याही आपण इथे पाहतोय. त्या म्हणजे जणू तिच्या लेकीच. त्या पुन्हा पुन्हा लाजून पाहत आहेत, जणू नुकत्याच तारुण्यात पदार्पण करत असलेल्या अल्लड युवतीच जणू. हे सगळं कवीला पाहायचं आहे, पण त्यासाठी पाऊस थांबला पाहिजे आणि म्हणून तो आषाढ घणाला पुढील कडव्यामध्ये विनंती करतो. पाहूया आपण काय विनंती करतो ते. उघड गगन कर घडीभर आसर. हे आषाढ घणा थोडा वेळ उघडीप घे, विश्रांती घे
आणि सूर्याच्या घराचे दार उघड. इथे सूर्याच्या घरासाठी कवी वासर मणी घर हा शब्द वापरतो. वासर याचा अर्थ आहे सूर्य. इथे आपण प्रतिमेमध्ये पाहतो आहोत की पाऊस पडतोय, थोडा थांबलेला आहे, फार मुसळधार पडत नाहीये आणि मध्ये सूर्याचे किरण पाण्यावरती अवतीर्ण झालेले आहेत. निसर्गाने मुक्त हस्ते उधळलेल्या या जादुई सौंदर्यावर हळदीचे कोवळे ऊन अलगद वाहू दे. पण हे आषाढ घणा, तू थोडा वेळ का होईना पण विश्रांती घे, अशी विनवणी कवी आषाढ घणाला करतो. इथे घडीभर या ग्रामीण शब्दाची कवीने योजना केलेली आहे. आता पुढील कडवं आपण पाहूया. निसर्गातील प्रत्येक घटकाबद्दल कवीला आत्मीयता वाटते आहे, जिव्हाळा वाटतो आहे आणि त्यापोटी तो जीवस म्हणजे पौष्टिक दुधाने कणसे भरून जाऊ देत, अशी या ठिकाणी विनंती पावसाला करतो आहे. आणि फुलांचे देठ अरळ म्हणजे अलवार हलके अशा मधानी भरावे. आणि हे सर्व पाहून की काय, पक्षी आपल्या मधुर गायनाने जेव्हा गाऊ लागतील तेव्हा गवताच्या पात्यावर उठलेला आनंदाचा शहारा कवीला स्पष्टपणे जाणवतो आहे. इथे आपण गवताचं पातं हिरवगार आहे ते पाहतोय आणि त्याच्यावर छोटे छोटे पाण्याचे थेंब आहेत. जणू काही गवताच्या पात्यावर उठलेला तो शहारा आहे. आणि हा असा इतका सुंदर तरल अनुभव कवीला घ्यावासा वाटतो आहे. पण त्यासाठी पाऊस थांबला पाहिजे. म्हणूनच घडीभर का होईना आषाढ घणाने थांबावे असे कवीला वाटते आहे. पुढचं कडवं तर अतिशय सुंदर आहे. पहा, पुढील कडव्यामध्ये कवी अश्लेषा नक्षत्राचा उल्लेख करतो. अश्लेषा हे 27 नक्षत्रांपैकी एक पावसाचे नक्षत्र आहे. हे श्रावण महिन्यात येते. या महिन्यात पाऊस रिमझिम पडतो, म्हणून या महिन्यातील पावसाला तुषार स्नान असे कवी संबोधतो. या तुषार स्नानात उडत असलेली फुलपाखरे माध्यान्हीच्या वेळी कवीला तेजस्वी रत्ने उडत असल्याचा भास होतो. इथे आपण सुंदर एक फुलपाखरू पाहतो आहोत आणि ही फुलपाखरे सप्तरंगाची आहेत आणि खाली इंद्रधनुष्याचे रंग या ठिकाणी ती लिहिलेली आहेत. इंद्रवर्ण हा शब्द इथे कवी वापरतो. इंद्रवर्ण म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य. या सप्तरंगात न्हावून निघालेली रंगीबेरंगी फुलपाखरे कवीला पाहायची आहेत. पण आषाढ घणाने त्यासाठी थांबायला हवे असे कवीला मनापासून वाटते. कवितेच्या शेवटी एक आशादायक चित्र आपल्या समोर कवी उभे करतो. माध्यान्ह आणि संध्याकाळ ओलांडून आता रात्रीचा मिट्ट काळोख पसरला आहे. सगळीकडे काजव्यांचा प्रकाश उमललेला आहे. काळोखाचे अश्रू पिऊन टाकून आता प्रकाशाची फुले उमलणार आहेत. दुःखाच्या काळोखाकडून प्रकाशाच्या वाटेशी कवीला हितगुज करायचे आहे आणि हितगुज करण्यासाठी एका तळ्याच्या काठी कवी शांतपणे बसला आहे. चंद्राचे प्रतिबिंब तळ्यातील पाण्यात पडले आहे. आपण इथे प्रतिमेच्या साहाय्याने हे पाहतो पण आहोत आणि या पाण्यातील चंद्राच्या मुखाचे निरीक्षण कवीला करण्याची इच्छा आहे. इथे चंद्रासाठी कवी विधुवदना या सुंदर शब्दाची योजना करतो. नवरसांपैकी शांत रसाची निर्मिती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. अशा शांत वातावरणात चमकणाऱ्या काजव्यांची प्रकाश फुले आणि पाण्यातील चंद्रबिंबाशी सहज संवाद साधायचा असल्याने कवी वारंवार आषाढ घणाला थांब अशी विनंती करतो आहे. विद्यार्थ्यांनो, कविता या ठिकाणी संपलेली आहे, पण कवितेमध्येच आपण गुंतून नक्कीच पडलेलो आहोत, कारण ही कविता आहेच तितकी सुंदर.
कवी बा भ बोरकर यांनी निसर्ग सौंदर्याने ओथंबलेल्या या कवितेत हिरवाईच्या नानाविध छटांनी रंगलेल्या निसर्गाचे वर्णन सहज सोप्या शब्दात केले आहे. ही एक शब्दचित्र कविताच आहे म्हणा ना. निसर्गाच्या विविध घटकांमधून डोकावणाऱ्या मानवी भावभावनांमुळे कवितेतील वातावरण अधिक सजीव आणि चैतन्यमय झाले आहे. या कवितेत कवीने कधी संस्कृत तर कधी ग्रामीण बोलीतील शब्दांची गोड रूपे वापरली आहेत. कविता माधुर्य गुणाने युक्त आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपण कवितेत आलेले शब्द आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. एकूण या ठिकाणी 43 शब्द आहेत. हे शब्द तुम्ही बारकाईने वाचा, त्याचा अभ्यास करा, अनुभवा आणि कवितेतील अर्थाशी हे शब्द तुम्ही ताडून पहा आणि मग कविता समजून घेण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनो, आपण आता नेहमीप्रमाणे स्वाध्यायाकडे वळणार आहोत. कविता तुम्ही सुंदर अनुभवलेली आहे, ऐकलेली आहे. आता या मुद्द्यांवर आधारित आपण इथे स्वाध्याय घेत आहोत. पहिला स्वाध्याय आहे, आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा. नंबर 2, आषाढ घणाचे आगमन झाले नाही तर या विषयावर सुमारे 300 शब्दात निबंध लिहा. आणि तिसरा स्वाध्याय आहे, पावसाशी संबंधित पाठ्यपुस्तकाबाहेरील 5 कवितांचे संकलन करा. आता हा तिसरा जो स्वाध्याय आहे त्यासाठी पूरक म्हणून तुम्हाला मी एक पाठ्यपुस्तकाबाहेरील कविता ऐकवणार आहोत. कविता आहे इंदिरा संत यांची आणि या कवितेला संगीत आणि चाल लावलेली आहे यशवंत देव यांनी. तर ही कवितेचा विषय हा पाठ्यपुस्तकातील कवितेपेक्षा पूर्ण वेगळा आहे, परंतु या कवितेमध्ये सुद्धा कवयित्री पावसाला थांबण्याचीच विनंती करीत आहे. ती कशासाठी करतीये हे मात्र आपण आता या कवितेमधून ऐकूया. धन्यवाद. कवयित्री सौ इंदिरा संत यांची ही कविता आहे. चाल अर्थात श्री यशवंतदेव यांचीच आहे. नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारातच आहे. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा. नको नाचू धडा धडा असा कौलारावरून, नको नाचू धडा धडा असा कौलारावरून, तांबे सतेरी पातेली आणू भांडी मी कोठून, तांबे सतेरी पातेली, तांबे सतेरी पातेली आणू भांडी मी कोठून. नको करू झोंबा झोंबी, नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण, नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण. नको टाकू फुलमाळ, नको टाकू फुलमाळ, नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून, नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून. आडदांडा नको येऊ, आडदांडा नको येऊ, आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, आडदांडा नको येऊ झेपावत दारातून. माझं नेसून जुने र, माझं नेसून जुने
नको टाकू भिजवून, नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, नको नको रे पावसा. किती सोसले मी तुझे, किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना. किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना. वाटेवरी माझा सखा, वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणना. माझे एवढे ऐकना, माझे एवढे ऐकना. वेशी पुढे 8 कोस जारे आडवा धावत, वेशी पुढे 8 कोस जारे आडवा धावत. विजे पायी कडाडून, विजे पायी कडाडून, माझे फिरव पांतस्थ, माझे एवढे ऐकना, माझे एवढे ऐकना. आणि पावसा, आणि पावसा, आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून. घाल कितीही धिंगाणा, घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन. घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन. माझ्या सख्याच्या डोळ्यात, माझ्या सख्याच्या डोळ्यात, माझ्या सख्याच्या डोळ्यात, तुझ्या विजेला पूजीन, तुझ्या विजेला पूजीन, तुझ्या विजेला पूजीन. नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, असा धिंगाणा अवेळी. घर माझे चंद्रमौळी, घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, नको नको रे पावसा. विद्यार्थ्यांनो, कविता नीट अभ्यास करा, वाचा आणि त्याचा सारांश स्वतःच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. काही शंका असल्यास यामध्ये दिलेल्या फोन नंबरवर किंवा व्हॉट्सॲपवर विचारलं तरी चालेल. जाणकारांनी देखील काही सूचना केल्यास त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद.